नामाशिवाय कशानेही समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलं आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही, ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणं वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचनं ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिला पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचं नाम आवडीने घ्या आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले. ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळाहून आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असं आपण म्हणूया. असं जर आपण केलं तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.